नमस्कार सर्वांना. विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशनच्या सकाळच्या ज्ञानगंगा या सत्रामध्ये आपल्या सर्व साधकांचे खूप खूप स्वागत आहे. ज्ञानगंगा या कार्यक्रमामध्ये आपण गुरुचरित्र अन्वयार्थ या पुस्तकाचे वाचन आणि विश्लेषण करत आहोत. तर या कार्यक्रमाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे पुस्तक आपण बरेच दिवस वाचलेलं आहे. आपल्या मॅडमनी यातला पहिलाच भाग ज्ञानकांड हा वाचला आहे. त्यानंतर कर्मकांड हा भाग सुद्धा आपण वाचलेला आहे. तसेच सुचिता मॅडम यांनी सुद्धा ज्ञानकांड यामधील बरेच अध्याय वाचले आहेत. तर आता आपण हे सगळं वाचन झाल्यानंतर सर्वांना लक्षात आलं असेल की गुरुचरित्र हा जरी कितीही जुना ग्रंथ असला तरी तो आत्ताच्या काळामध्ये अद्ययावत ज्ञान देणारा आहे. आणि याचं जर आपण अनुकरण केलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला समजण्यासाठी, आयुष्य जगण्यासाठी आपल्याला खूप सोप्या पडत आहेत. तर आजच्या शेवटच्या भागामध्ये मला एक सुंदर माहिती याच्यामध्ये मिळालेली आहे, तर ती मी सर्वांसमोर सांगत आहे. कारण आता आपले जे कार्यक्रम चाललेले आहेत, प्राणायाम, योग, यावरती जो आपला फोकस आहे किंवा शिवसरोदय शास्त्र हा जो आपला विहंगम संस्थेचा फोकस आहे की नवीन नवीन आणि अत्यावश्यक असलेलं ज्ञान सर्व साधकांना देणं. तर यामध्ये वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी योग याविषयी जी काही माहिती सांगितली ती मला जास्त महत्वाची वाटली. त्यामुळे आज आपण ती सर्वजण ऐकणार आहोत. तर श्री परमहंस परिवाजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित योग रहस्यम याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर इथं श्लोक दिलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे, पशु पक्षी इत्यादी प्राण्यांपेक्षा मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे. असा श्रेष्ठ जन्म प्राप्त झालेल्या मनुष्याने ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग या तिन्ही योगांचा आश्रय घेऊन मनुष्य जन्माची सफलता करावी. हाच एकंदर मागे सांगितलेल्या द्विसाहस्री संहितेचा सारभूत अर्थ आहे. भक्तियोगा वाचून कर्मयोगाची सफलता नाही, तसेच कर्मयोगाद्वारे म्हणजे चित्तशुद्धी झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही व ज्ञाना वाचून कोणालाही मोक्ष मिळत नाही. ज्याचे चित्त शुद्ध झालेले असेल त्याला ज्ञान प्राप्त होते व ज्ञानाने मोक्ष मिळवता येतो. ज्याचे चित्त शुद्ध झालेले नसेल त्याने शास्त्रविहित कर्मे निष्ठेने करावी. कर्मे निष्ठेने होण्यासाठी भक्ती आवश्यक असते. भक्तियुक्त कर्माने चित्तशुद्धी, चित्तशुद्धीतून ज्ञान व ज्ञानाने मोक्ष अशी ही साखळी आहे. आपण दासबोध ग्रंथामध्ये सुद्धा पाहिलं भक्तियोग कसा महत्वाचा आहे की जो चित्त शुद्ध करण्यासाठी आहे. चित्त शुद्ध झालं तर आपण पुढच्या कर्माकडे वळू शकतो. यासाठी आपल्याला पहिलं चित्त शुद्ध महत्वाचं आहे, त्यानंतर ज्ञान मिळवणं महत्वाचं आहे, तरच आपल्याला पुढं मोक्ष मिळतो. जोपर्यंत प्राण व मन लीन होत नाही तोपर्यंत ज्ञान होत नाही. जो मनुष्य त्या प्राणाला व मनाला लीन करतो तोच मुक्तीला जातो. त्यालाच योगी हे नाव आहे. बघा किती छान नाव दिले आहे योगी. आपण बरीच माहिती ऐकतो परंतु आपल्याला हे महत्वाचं मूळ तत्व माहित आहे का की आपण मन आणि प्राण हे लीन करून योग करतो का? योग असेल, प्राणायाम असेल, त्याच्यामध्ये आपलं मन किती लागतं, किती तल्लीनता असते आपली. तर मन आणि लीन होऊन पूर्ण मन लावून ज्यावेळेला आपण योग करतो त्यावेळेलाच तो मुक्तीला जातो. यालाच योगी हे नाव आहे. दुसऱ्या कोणाही मनुष्यास मुक्ती प्राप्त होत नाही. जरी मनुष्याने कितीही योग केला परंतु त्याच्यामध्ये लीनता नसेल आणि मन जर नसेल, प्राण सुद्धा जर प्राणापासून मनापासून जर तो योग केला नाही तर त्या व्यक्तीला मुक्ती मिळत नाही, असे वासुदेवानंद सरस्वती महाराज सांगत आहेत. प्राण चालत असता चित्त चंचल होते, प्राण निश्चल असता चित्त निश्चल होते. प्राण किंवा चित्त या दोघांपैकी कोणी एक लयास जाईल
तर दोघांचा लय होतो. तो लय उत्तम अशा हठयोगाने साधतो. म्हणजे प्राण आणि चित्त या दोघांचाही लय झाला पाहिजे. बघा आपल्याला मॅडमनी शिवसूर्योदय शास्त्रामध्ये याच प्रकारचं ध्यान घेतायत, परंतु आपल्याला त्याची डेप्थ लक्षात येत नाही. तर तोच इथं उल्लेख आहे की चित्त चंचल, प्राण चालत असेल तर चित्त चंचल होतं आणि प्राण निश्चल असेल. आता शिवसूर्योदय शास्त्रात प्राण सुद्धा आपल्याला सगळे पंचप्राण शिकवलेले आहेत. ते कुठे असतात, कसे असतात तेही शिकवलेले आहेत. तर ते प्राण निश्चल शांत करायचे, त्यावेळेलाच आपलं चित्त निश्चल होतं. आणि या किंवा चित्त या दोघांपैकी कोणी एक लयास जाईल, त्याचा लय होईल, त्यावेळेलाच तो उत्तम असा हठयोग साधतो. भक्ती, कर्म व ज्ञान या 3 योगांनी मुक्ती मिळते असे वर सांगितले आणि नंतर हठयोगाने मुक्ती मिळते असे सांगतात. तरी भक्ती आदी 3 योग अष्टांग योगातच अंतर्भूत होतात. त्यामुळे सांगितलेल्या प्राण व मन यांचा लय करण्यास मुक्ती मिळते या वाक्यास विरोध येत नाही. जो मनुष्य अधिक भोजन करतो किंवा मुळीच खात नाही, तो पुरुष अधिक झोप घेतो अथवा मुळीच निजत नाही, त्याला योगाची प्राप्ती होत नाही. योग्य विहार, जेवण, झोप, गती हे आवश्यक तेवढेच करणाऱ्या साधकाला योग सुखावह होतो किंवा योगाचा लाभ होतो. म्हणून वैराग्याने योगाचा अभ्यास गुरुच्या समोर करणाऱ्या पुरुषास योगाचे फळ मिळून तो ज्ञानी मनुष्य शीघ्र मुक्त होतो. बघा, हा अभ्यास कुठं करायला सांगितलेला आहे? गुरूंच्या समोर करायला सांगितले. कारण ह्याच्यामधले बारकावे असतात ते केवळ वाचून ऐकून लक्षात येत नाहीत. त्यातल्या चुका त्या साधकास समजत नाहीत. त्यासाठी गुरुच्या समोर बसूनच हे योगाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. खारट, आंबट, कडू, तिखट, वृक्ष असे जोंधळे, मका, उडीद इत्यादी धान्ये आणि प्रायः सर्व भाज्या असे पदार्थ विशेष आवडीने खाणारा, स्त्री संग करणारा, कामातूर, अग्नीजवळ बराच वेळ शेक बसणारा, नेहमी पायी प्रवास करणारा आणि अभ्यासात हुशारी नसणाऱ्या अशा मनुष्यास योगाची फलसिद्धी प्राप्त होत नाही. सुंठ, साखर, गहू, तांदूळ, वरई, सावे, मूग, डोळ्याला हितकारक अशा भाज्या, तूप, दूध, उत्तम शुद्ध पाणी हे सर्व योगाभ्यास करणाऱ्या पथ्यरूप हितावह असे आहे. भाज्या फार कोणत्याच न खाणे चांगले. फक्त 5 भाज्या डोळ्यास हितकारक अशा घेण्यास हरकत नाही. सर्वच भाज्या डोळ्यास तितक्या हितकारक नसतात. फक्त 5 भाज्या हितकारक आहेत. त्याबद्दल श्लोक पूजनीय श्री स्वामी महाराजांनी या श्लोकावरील टीकेत दिला आहे. तो श्लोक असा: जिवंती म्हणजे जिवई, जियाती, वसू, हेतुआ, मत्स्याक्षी, मछेली, मछरी, सवराई म्हणजे चवळी, पुनर्नवा म्हणजे कारला या 5 भाज्यांचे गुण वाग्भट्ट, भावप्रकाश इत्यादी वैदिक ग्रंथात उत्तम प्रकारे वर्णन केले आहे. त्यातले बघा आपल्याला 2च लक्षात आले, चवळी आणि कारला. हे आपण नेहमी वापरतो, परंतु वरच्या ह्या 3 भाज्यांचं काही आपल्याला नाव लक्षात नाही आले. पवित्र स्थानी एखाद्या लहानशा कुटीमध्ये प्रथम दर्भासन, त्यावर कृष्णजीन व त्यावर लोकरीचे किंवा चांगले स्वच्छ वस्त्र घालून अशा तयार केलेल्या आसनावर बसून निश्चिंत होऊन गुरुकडून ज्ञान मिळून हठयोगाचा अभ्यास उत्तम प्रकारे करा. आता ज्ञानेश्वरांच्या 6व्या अध्यायामध्ये जे काही वर्णन आलं होतं, कुठल्या पद्धतीनं कुठलं आसन घालून योग करावा त्याच पद्धतीची माहिती पुढे आलेली आहे. गुदावर एका पायाची टाच व दुसऱ्या पायाचा घोटा लिंगाच्या वरच्या स्थानी ठेवून बसावे. इंद्रिये स्वाधीन ठेवावे. शरीर समान स्थितीत ताठ ठेवून दोन्ही दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करावी. दृष्टी 2 भुवयाच्या मध्यभागी स्थिर करावी. या आसनास सिद्धासन म्हणतात. हे आसन योगाभ्यास करण्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. हा अभ्यास
सिद्धासनाने किंवा दुसऱ्या कोणत्याही आसनाने, म्हणजेच पद्मासनातही करू शकतो, स्वस्तिक आसनात करू शकतो किंवा वज्रासनात सुद्धा आपण हा अभ्यास करू शकतो. शक्तीप्रमाणे डाव्या नाकपुडीने वायू आत घेऊन, म्हणजेच पूरक करून, हृदयावर हनुवटी ठेवून हंस मंत्राचा म्हणजे गायत्री मंत्र किंवा सोहम मंत्र यांचा मानसिक जप. कसा जप करायचा? हा मानसिक करायचा, मोठ्याने नाही करायचं. मानसिक जप करीत राहून शक्तीप्रमाणे कुंभक करून नंतर आपले पोट ज्याने आत ओढले आहे अशा साधकाने तो वायू हळूहळू उजव्या नाकपुडीने बाहेर सोडावा, म्हणजे रेचक करावा. तर प्राणायामामध्ये जे आपल्याला माधुरी मॅडम शिकवत आहेत, तर त्याच्यामध्ये हेच कुंभक, रेचक, पूरक आणि कोणत्या नाकपुडीने श्वास घ्यावा आणि कसा सोडावा, तो किती वेळ ठेवावा, ह्याचं बारकाईनं आपल्याला शिक्षण दिलं जात आहे. तर तो अभ्यास सर्वांनी करा, कारण प्राणायाम हा योग साधनेसाठी आणि ध्यानासाठी अतिशय महत्वाचा आहे. ज्यांना खूप ध्यानामध्ये प्रगती हवी आहे त्यांनी प्राणायाम हा जरूर करावा, कारण हाच प्राणायाम आपल्याला ध्यान आणि समाधीकडे घेऊन जातो. तर अशी इथं दिलेली आहे माहिती. हा प्राणायाम उत्तम सिद्धी देणारा आहे. असे पूरक, कुंभक व रेचक मिळून होणारे प्राणायाम प्रतिदिवशी त्रिकाळ, प्रातःकाळी, माध्यान्ही व सायंकाळी तिन्ही वेळेला प्राणायाम करायचे व ते 5-5 याप्रमाणे वाढवून 80 पर्यंत न्यायचे. तसेच भस्त्रिका व प्राणवायूच्या गमनाला योग्य अशा मार्गातील कुंडलिनी शक्तीचे चलन करावे. बघा, कुंडलिनी शक्तीसाठी भस्त्रिका किती महत्वाची सांगितलेली आहे. भस्त्रिका व प्राणवायूच्या गमनाला योग्य अशा मार्गातील कुंडलिनी शक्तीचे चलन करावे. याप्रमाणे प्राणायाम, भस्त्रिका व शक्तिचालन या 3 साधनांच्या अभ्यासाने 3 महिन्यानंतर सर्व नाड्यांची शुद्धी होते आणि प्राणवायू चित्तासह विलीन होतो. किती अभ्यास पाहिजे हा? सलग 3 महिने अभ्यास आपण जर सलग केला तर नाड्यांची शुद्धी होते आणि मग प्राणवायू चित्तासह विलीन होतो. ब्रह्मरंध्रात 2 पळे व 5 विपळे. पळे म्हणजे सुमारे 50 सेकंद. ब्रह्मरंध्रामध्ये 2 पळे आणि 5 विपळे इतका काळपर्यंत प्राण लीन झाला म्हणजे तो उत्तम प्राणायाम समजा. आपण करतो प्राणायाम सगळं करतो, परंतु तो उत्तम किंवा लीन झाला हे कधी समजावं? तर तो ब्रह्मरंध्रामध्ये सुमारे 50 सेकंद पर्यंत, इतका काळपर्यंत तरी तो तिथं स्थिर झाला पाहिजे, लीन झाला पाहिजे. आपलं फोकस जो आहे तो ब्रह्मरंध्रामध्ये तो प्राण स्थिर करण्यासाठी झाला, 50 सेकंद पर्यंत झाला तर तो उत्तम प्राणायाम समजावा. आणि तोच प्राण येथे अधिक स्थिर होऊ लागला असता प्रत्याहारादी पुढील अंगे सिद्ध होतात. आपल्या काळाच्या 12 पट काळ हा उत्तरंगाचा काळ समजावा. प्राणायामाच्या 12 पट काळ म्हणजे 25 पळे म्हणजे 10 मिनिटे इतका काळ प्राण ब्रह्मरंध्रात स्थिर होऊ लागला म्हणजे प्रत्याहार स्थिर झाला असे समजावे. प्रत्याहाराच्या 12 पट म्हणजे 5 घटका काळ म्हणजे 2 तास धारणेचा समजावा. 60 घटका म्हणजे 1 दिवस 24 तास हा ध्यानाचा काळ समजावा. त्याच्या 12 पट म्हणजे 12 दिवस हा समाधीचा काळ समजावा. 12 दिवसांची साध्य झालेली समाधी फारच दुर्लभ आहे. बघा, एका ठिकाणी बसून किती किती वेळ अभ्यास, ज्यांना आपल्या प्रगती साधायची आहे त्या लोकांनी जर एवढा वेळ दिला तर ते समाधीपर्यंत सुद्धा अभ्यास तो करू शकतात. भस्त्रिका कशी करावी याचा विधी सांगतात बघा आपल्याला स्वामी महाराज. समस्थितीत ताठ बसून मुख झाकून आतला वायू उजव्या नाकपुडीने बाहेर टाकावा.
म्हणजे रेचक करावा. तो जोराने आवाज होईल असा करावा. हृदय, कंठ व गाल यांच्यापर्यंत तो प्राण जाऊन पोहोचेल इतक्या जोराने रेचक करावा. कसा करायचा तो रेचक? की हृदय, कंठ आणि गाल यांच्यापर्यंत तो प्राण गेला पाहिजे. डावी नाकपुडी, मध्यमा व अनामिका या 2 बोटांनी दाबून धरून उजव्या नाकपुडीनेच लोहाराच्या भात्याप्रमाणे शक्तीप्रमाणे लवकर लवकर वायू आत घेऊन बाहेर सोडावा. येथे फक्त पूरक व रेचकच आहे, इथं कुंभक नाहीये. असे करीत असता श्रम झाले तर विधीप्रमाणे प्राणवायू आत घेऊन म्हणजे पूरक करून उजवी नाकपुडी अंगठ्याने दाबून धरून कुंभक करावा व डाव्या नाकपुडीने रेचक सावकाश करावा. नंतर पूर्वीप्रमाणे डाव्या नाकपुडीने पूरक व रेचक सारखे जलद जोराने करावेत. याप्रमाणे क्रमाने दोन्ही नाकपुड्यांनी अर्धा प्रहर पर्यंत पूरक व रेचक यांचा रोज रोज अभ्यास केला तर त्याने शक्ती शीघ्र मार्ग देते. असं जर आपण भस्त्रिका केली तर त्याने शक्ती शीघ्र मार्ग देते. ही सर्व कफादी दोषाची नाश करणारी, रोग व पाप यांचा नाश करणारी सिद्धिदायक अशी भस्त्र नावाची क्रिया आहे. काय होतं ह्या भस्त्रिका केल्यानंतर? कफ वगैरे दोष जे आहेत ते नाश होतात, रोगांचा नाश होतो आणि पापांचाही नाश होतो, असं आपल्याला स्वामी वासुदेवानंद सरस्वती सांगत आहेत. वज्रासन लावून दोन्ही पाय हाताने धरून पायाच्या टाचांनी शिश्न व नाभी यांच्यामध्ये 9 अंगुले असणाऱ्या कंदावर ताडन करावे व लवकर सिद्धासनावर बसून गुरुपासून समजून घेतलेल्या परिधान युक्तीचे नाभीचे आकुंचन करून लवकर लवकर भस्त्रिका करावी. म्हणजे इथं हे बंध लावायला सांगितलेले दिसतं. नाभीचे आकुंचन करणं म्हणजे इथं हे जे 3 बंध महत्वाचे आहेत ते इथं बंध लावायला सांगितलेले दिसतात. त्यामुळे शक्ती चलित होते. असाच धैर्याने प्रहरपर्यंत अभ्यास केल्याने सुषुम्ना नाडीमध्ये सावध झालेली शक्ती किंचित वर आकृष्ट होते व सुषुम्ना नाडीचे मुख सोडून देते. नंतर मार्ग मोकळा झाल्यामुळे प्राणवायू आपोआप वर ब्रह्मरंध्राकडे जाऊ लागतो. म्हणून या शक्तीचे चालन करावे. या शक्ती चालना अभ्यासाने योगी पुरुषाला सर्व सिद्धींची प्राप्ती 40 दिवसात होते. ज्यांनी 40 दिवस सातत्याने हे प्रयोग केलेत, मनापासून प्राण आणि चित्त मन लीन करून ज्यांनी हे प्रयोग केलेत, ज्यांनी अभ्यास गुरूंच्या सानिध्यात गुरूंच्या समोर केलाय, त्यांना या योगी पुरुषाला सर्व सिद्धींची प्राप्ती होते असं म्हणतात. रोगांचे व यमाचेही भय राहत नाही. बघा, रोग दूर करण्यासाठी किती योगाभ्यास महत्वाचा आहे. अशा प्रकारचे योगाभ्यास, आसन, प्राणबंध आणि प्राणायाम, भस्त्रिका हे जर आपण नित्य करत राहिलो तर आपल्याला रोग आपल्याला शिवणार सुद्धा नाही. या शक्ती चालनाशिवाय दुसरे नाडीशुद्धीचे साधन नाही. बघा, नाडीशुद्धी करायची असतील तर हे जो आपल्याला क्रम दिलेला आहे आणि हा क्रम आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये सुद्धा सेम असाच आपल्याला ज्ञानेश्वरांनी सांगितलेला आहे. या शक्ती चालनाशिवाय दुसरे नाडीशुद्धीचे साधन नाही. कुंडलिनीचे चालन झाले असता स्थितीत खेचरी मुद्रा करा. आपल्याला खेचरी मुद्रेची पहिली पायरी मॅडमने करून घेतलेली आहे. टंग टू प्लॅनेट. जिव्हा टाळूचे छिद्रात घालावी म्हणजे प्राण वर आकाशात गमन करतो. काय होतं खेचरी मुद्रा केल्यामुळे? जिव्हा टाळूचे छिद्रात घालावी म्हणजे प्राण वर आकाशात गमन करतो व अणिमादी सिद्धिपूर्वक श्रेष्ठ योगपद साधकाला प्राप्त करून देतो. म्हणजेच राजयोगाची ही भूमिका करतो. बघा खेचरी मुद्रा किती महत्वाची आहे. परंतु हे सर्व
आपल्या गुरुच्या समोर सानिध्यात समोरासमोरच हे सगळे प्रकार करायचे आहेत. केवळ वाचून कोणीही ऐकून हे प्रयोग कोणीही करू नयेत. जिभेच्या खाली असणारी शीर एक केसभर छेदावी आणि हिरडा व सैंधव यांचे चूर्ण तेथे चोळावे. याप्रमाणे 7 दिवसांनी पुन्हा पूर्वीप्रमाणे शीर केसा इतकी कापावी. असे वारंवार प्रत्येक सप्ताहात 6 महिनेपर्यंत केले असता जिभेच्या खाली असलेल्या शिरेचे बंधन नष्ट होते. नंतर इडा, पिंगला, सुषुम्ना या नाड्यांच्या मार्गात पड जिभेच्या वर असणाऱ्या छिद्रामध्ये वर अग्र करून ती जीभ सरकवली असता खेचरी मुद्रा सिद्ध होते. किती अवघड आहे बघा खेचरी मुद्रा सिद्ध करणं, आहे की नाही? परंतु ज्यांना संपूर्ण अभ्यासाची गोडी लागलेली असते, ज्यांना कुंडलिनी शक्तीचा संपूर्ण अभ्यास करायचा असतो, त्यांना मात्र ह्या गोष्टी काहीही अवघड वाटत नाही. याची जिव्हा मनासह आतील आकाशात संचार करते. याला विषाची बाधा, रोग, म्हातारपण, भूक, तहान, झोप, ग्लानी, मृत्यू इत्यादिकांचा केव्हाही स्पर्श होत नाही. असा हा खेचरी मुद्रेचा उपयोग इथं सांगितलेला आहे. टाळूपासून आत अमृत स्राव होत असतो. ते अमृत जठराग्नीमध्ये पडून भस्म होते. नेहमीच आपल्याला टाळूपासून अमृत स्राव होत असतो, परंतु आपण या मुद्रा न केल्यामुळं ते जठरामध्ये पडतं आणि ते जठरामध्ये भस्म होते. त्यामुळं म्हातारपण येतं. म्हणून खाली मस्तक व वर पाय करून राहावे. शीर्षासन आपण थोडा वेळ केलं पाहिजे रोज, असं त्यांना सांगायचे. खाली मस्तक व वर पाय करून राहावे. हळूहळू 1 प्रहरपर्यंत अशा स्थितीत राहता येऊ लागले म्हणजे सिद्धी प्राप्त होते. म्हणजे खाली मस्तक वर पाय करणे म्हणजे विपरीत करणे किंवा शीर्षासन जर आपण त्याचा अभ्यास थोडा वेळ केला तर त्यामुळं काय होतं, ते जे अमृत आहे ते जठरामध्ये न जाता आपल्या जिभेवरतीच थोडा वेळ तरी ते राहतं. यामुळे आहार हळूहळू अधिक वाढतो. या स्थितीला विपरीत करणे म्हणतात. अंगावर सुरकुत्या पडणे, अकाली केस पांढरे होणे, शरीर कापणे इत्यादी दोष दूर करणारी, अमृत देणारी व मृत्यूला दूर सारणारी अशी ही विपरीत करणी आहे. बघा त्या योगासनाचा, या आसनाचा विपरीत करणे हे आसन शीर्षासनासारखं आहे. फक्त डोक्यावरती पूर्ण भार न देता खांद्यावरती बराचसा भार येतो आणि आपण पाठीच्या कण्याला आधार देऊ शकतो. असं हा विपरीत करणीचं आसन आहे. तर शीर्षासन किंवा विपरीत करणी या 2 आसनांचा फायदा असा होतो की टाळूपासून जो अमृतस्राव होत असतो तो आपल्या तोंडात बराच वेळ राहतो. उत्तम योग भूमिकेवर चढून जाण्याची इच्छा असणाऱ्यास कर्म हेच उपयोगी पडणारे आहे आणि पुढे योगारूढ झालेल्या योग्याला शम म्हणजे मनाची शांती, सर्व कर्मापासून निवृत्ती हेच उपयुक्त ठरणारे आहे. कामविकाराचे उपशमन साधून अंतरात्म्याकडे दृष्टी ठेवणारा, सर्व व्यापक अशा आत्मस्वरूपानंदातच रममाण होणारा, सर्व बाजूनी इंद्रिये स्वाधीन असणारा, द्वंद्वातीत शुद्ध निर्मल असा, ज्याला सर्व समान असलेला असा ब्रह्मस्वरूप झालेला संन्यासी निश्चितच मोक्षाला जातो. कोणी धारणेने आत्म्याची उपासना करतो. धारणा हा पण अष्टांग योगातला एक प्रकार आहे. कोणी धारणेने आत्म्याची उपासना करतो, कोणी ध्यानाने करतो, तर कोणी समाधीने करतो. याप्रमाणे या सिद्धीला मिळवून हा मुक्त होतो. चित्तासह ज्याचा प्राण ब्रह्मरंध्रात लीन झाला आहे, ज्याची दृष्टी उघडी पण स्थिर आहे,
असा समाधिस्थ पुरुष बाह्य विषयांकडे न पाहता राहतो, अशी ही शांभवी मुद्रा शून्य व अशून्य असे परमस्वरूप प्राप्त करून देणारी आहे. शांभवी मुद्रा सुद्धा आपल्याला माहित आहे. सगळ्या मुद्रा प्राणबंध आपल्याला शिकवले गेलेले आहेत. तर ह्याचं सर्वांनी रिपिटेशन करायचे, परत परत नोट्स वाचायच्यात सगळ्या. ह्या अभ्यासाशिवाय आपलं सर्व ज्ञान वृद्धिंगत होणार नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. तर या सगळ्या ज्या शांभवी मुद्रा ज्या आपल्याला शिकवलेल्या आहेत त्या परत परत नोट्स वाचा आणि आपल्या समोर ज्याला गुरु असेल त्यावेळेलाच याचा प्रयोग करा. एकट्याने कोणतेही प्रयोग करू नका. ती शांभवी मुद्रा धारण करणारा, दृढ आसनावर बसणारा, ज्यांनी अंगुष्ठानी कान, तर्जनीने डोळे, मध्यमानी नासिका आणि इतर बोटांनी मुख अशी सर्व चित्रे बंद केली आहेत, तो समाधीत असणारा पुरुष उजव्या कानामध्ये अत्यंत सूक्ष्म नादासारखा हृदयकंठ व भूमध्य यातील ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी व रुद्रग्रंथी यांचा भेद करणारा अनाहत ध्वनी ऐकू शकतो. ओंकार प्राणायामाचा जो आपला रात्रीचा वर्ग आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात आणि करूनही घेतल्या जातात. तर हा अनाहत ध्वनी अशा प्रकारे शांभवी मुद्रा केली तर आपल्याला त्याच्या साधनेने आपल्याला अनाहत ध्वनी सुद्धा ऐकू येऊ शकतो. दशयम 10 नियम आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे यम नियम व इतर 6 अंगे मिळून हा योग म्हणजे अष्टांग योग म्हणून सांगितला जातो. या अष्टांग योगामुळे अत्यंत सूक्ष्म वस्तू जे ब्रह्म, ज्याला जाणणारा असा शरीरी जीव पाप पुण्यातून मुक्त होऊन ब्रह्मरूप होतो. हे श्रेष्ठ रहस्य वाटेल त्या अनाधिकारी पुरुषाला सांगू नये. हे ज्ञान सुद्धा कोणी घ्यायचे? अधिकारीच व्यक्तीने घ्यायचं आहे. कारण हे ज्याचं महत्व आहे, ज्याला स्वतः सूक्ष्म वस्तू जे ब्रह्म आहे, हे ज्याला जाणण्याची इच्छा आहे, ज्याला आत्मज्ञान मिळवायचं आहे, त्यालाच या गोष्टी सांगाव्यात. सर्वसामान्य व्यक्तींना ज्यांना आपल्या अवेअरनेसची जाणीव नाहीये, ज्यांना स्वतःची प्रगती करायची नाही, ज्यांना मनुष्य जन्मामध्ये येऊन सुद्धा आपल्या अत्युच्च ज्ञान आपण घेऊ शकतो, आपल्या मानवाचा महामानव होऊ शकतो, याची ज्याला कल्पनाच नाहीये, त्या कल्पना नसलेल्या व्यक्तींना हे अनाधिकारी ज्ञान देऊ नये असं वासुदेवानंद सरस्वती सांगतात. अशा तऱ्हेनं आपल्याला योगाची माहिती इथं मिळालेली आहे. तर मला वाटतंय सगळ्यांना नक्की आवडलेली असेल, कारण आपला सध्या फोकस योग प्राणायाम आणि ओंकार प्राणायामावरती आहे. तर आपल्या माहितीमध्ये नक्कीच भर पडली असेल. त्यानंतर तसंच पुढचं आपल्याला वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी बोध रहस्यम हे एक प्रकरण आहे आणि त्याच्यामध्येही सुंदर माहिती बोध रहस्यम दिलेली आहे. ती आता आपण वाचूया. आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक अशा तापत्रयाने तापलेल्या पुण्यशाली संन्यासी गुरुभक्ता, तू या जन्म मरणाच्या फेऱ्यातून आत्मप्राप्तीस रूप मुक्ती करता सांख्यशास्त्रात सांगितलेली तत्वे आणि जड व चैतन्य यांचे ज्ञान संपादन करून घे. काय बोध केलेला आहे त्यांनी? की आत्मप्राप्ती रूप जर तुला हवे असेल, आत्मप्राप्ती हवी असेल, मुक्तीची जर तुला इच्छा असेल, तर सांख्यशास्त्रामध्ये जे सांगितलेली तत्व आहेत, ती तत्वे जड आणि चैतन्य यांचं ज्ञान तू हे साधका संपादन करून घे. स्वतःला व दुसऱ्याला न जाणणाऱ्या घटपटादी पदार्थाला म्हणजे जड किंवा अचित असे म्हणतात, तर दुसऱ्याला म्हणजे स्वतःला व दुसऱ्याला जाणणाऱ्याला चित्त चैतन्य असे म्हणतात. जड पदार्थ सर्वही नामरूपात्मक आहेत. अर्थातच चित्त म्हणजे चेतन पदार्थ नामरूप हित आहेत. जड किंवा अचेतन असलेला हा देह पंचभूतात्मक आहे. यात असणारे लोम, त्वचा, मांस, नाड्या व हाडे
हे सर्व पृथ्वी तत्वापासून झालेले आहेत. मूत्र, रेत, घाम, रक्त व लाळ हे पदार्थ जलतत्वापासून झालेले आहेत. भूक, तहान, झोप, अनुत्साह किंवा आळस व मैथुन असे 5 पदार्थ अग्नितत्वापासून झालेले आहेत. हालचाल, चंचलता, स्तब्ध राहणे, हातपाय वगैरे पसरणे, पुन्हा आवरून घेणे इत्यादी प्रकार वायुतत्वापासून झालेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह व भीती हे 5 विकार आकाशतत्वापासून होतात. याप्रमाणे 25 विकार असणारे हे शरीर जड आहे. ब्राह्मणादी वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रम, सुखदुःखादी द्वंद्वे व पितापुत्रादी संबंध इत्यादिकांनी युक्त असणारे हे शरीरच असते. याहून तू अगदी वेगळा आहेस. जे तटस्थावस्थेत किंवा समाधी अवस्थेत विकल्परहित म्हणजेच निर्विकल्प, जे विकल्परहित असते त्याला अंतःकरण असे नाव आहे. अंतःकरणाला विकल्प असतो का? नसतो. तो अंतःकरण तटस्थ असते. जे संकल्प व विकल्प यांनी युक्त असते त्याला मन असे नाव आहे. ज्यावेळी निश्चयात्मक वृत्तीने ते युक्त असते त्यावेळी त्याला बुद्धी म्हणावे. मनाला बुद्धी कधी म्हणायचंय? निश्चयात्मक वृत्तीने युक्त असते त्यावेळी त्याला बुद्धी म्हणावे. जे पूर्वापार गोष्टींचे वगैरे अनुसंधान करते त्याला चित्त अशी संज्ञा आहे. तेच ज्यावेळी मी असे प्रकट होते. चित्त कधी होतं? चित्त ज्यावेळी मी प्रकट होते त्यावेळी त्याला अहंकार हे नाव प्राप्त होते. बघा कशी छान त्यांनी व्याख्या दिलेली आहेत. सगळ्या अंतःकरणाची व्याख्या, मनाची व्याख्या, बुद्धीची व्याख्या, चित्ताची व्याख्या. हे चित्त ज्या वेळेला मी प्रकट होते त्यावेळेला अहंकार हे नाव त्याला प्राप्त होतं. एकाच पदार्थाला वेगवेगळ्या धर्माने वेगवेगळी नावे प्राप्त होतात. मन, बुद्धी इत्यादिकांपेक्षा पहिले जे अंतःकरण, जे व्यानवायूचा आश्रय घेऊन श्रोतेंद्रियांद्वारा नाना वर्ण व नाना प्रकारच्या स्वरांनी युक्त असलेले जे शब्द त्यांचा उपभोग घेते व वाघ इंद्रियाला सहकारी होऊन त्याला शब्दोत्पत्ती करावयास लावते. हे अंतःकरण जे आहे ते व्यानवायूचा आश्रय घेऊन जे ऐकण्याचे जे इंद्रिय आहेत, जे नाना वर्ण आणि नाना प्रकारच्या स्वरांनी युक्त असलेले जे शब्द आहेत त्याचा उपभोग घेते व वाघ इंद्रियाला सहकारी घेऊन त्याला शब्दोत्पत्ती करावयास लावते. मन समान वायूचा आश्रय घेऊन स्पर्शाची इच्छा करून स्पर्शाचा उपभोग घेते व हाताने देणे घेणे हा व्यवहार करते. कोण करतं? मन करतं. आणि कोणता वायू इथं वापरला जातो? समान वायू वापरला जातो. बुद्धी उदान वायूचा आश्रय घेऊन नेत्रेंद्रियांनी रूपाचा उपभोग घेते व पायाने गमन व आगमन करते. अनुसंधानात्मक चित्तरूप अंतःकरणाचा भाग प्राणवायूचा आश्रय घेऊन जिभेने रसाचा उपभोग घेतो व उपस्थरूप कर्मेंद्रियाने रती म्हणजे कामसुख व मूत्रोत्सर्ग अशी 2 कामे करतो. बघा कोणता वायू कोणतं काम करतो ते इथं सांगितलेलं आहे. अहंकारात्मक अंतःकरणाचा जो भाग तो अपान वायूला सहकारी घेऊन घ्राणेंद्रियाचे गंध नामक विषयाचा उपभोग घेतो व गुदेंद्रिय रूप कर्मेंद्रियाने मलविसर्जनाचे कार्य करतो. शरीरामध्ये कोणता वायू कुठं आहे हे या सगळ्या कार्यावरून लक्षात आलं असेल आपल्याला. हे भाग 3 मध्ये, शिवसूर्योदय भाग 3 मध्ये आपल्याला हे सर्व वायू आणि प्राण शिकवलेले आहेत. सूक्ष्म पंचभूतापासून निर्माण झालेल्या या लिंग देहात म्हणजे अंतःकरणादी पंचकात ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये याच्या द्वारा पुण्य व पाप निर्माण होते. त्याचे फल सुख व दुःख
हेही तेथेच निर्माण होते. त्यामुळे पुण्य पापाचे कर्तृत्व व त्यांचे फळ जे सुख दुःख यांचे भोक्तृत्व आणि शीतोष्णादी ज्ञान क्षुधा पिपासादी द्वंद्वेही लिंगदेहातच होतात. म्हणून लिंगदेहाशी तादात्म्य मानून तू कर्तृत्व व भोक्तृत्व खोटेच आपल्यावर ओढवून घेतले आहेस. ज्या अज्ञानरूप कारणाने हे लिंगदेह तादात्म्य स्वरूप स्वीकारून तू हे कर्तृत्व भोक्तृत्व संपादन केले आहेस, त्या अज्ञानाहून पलीकडे असणाऱ्या आपल्या आत्म्याच्या ज्ञानाने तुला शीघ्रच म्हणजे ज्ञान होता क्षणी पुनर्जन्मरहित अशी मुक्ती प्राप्त होईल. म्हणजे हे सर्व आपले देहाचे भोग, सर्व प्रकारचे देहाचे भोग सोडून ज्या वेळेला आपण अज्ञानातून पलीकडे आपल्या आत्म्याच्या ज्ञानाने, ज्या वेळेला आपल्याला आत्म्याचं ज्ञान घेण्याचा आपण ध्यास घेतो, त्याच वेळेला शीघ्र ज्ञान होते. जोपर्यंत आपण देहामध्ये बद्ध राहतो, देहाचे जे जे काही कर्मे आहेत त्याच्यामध्ये आपण स्वतःला देहच समजतो, तोपर्यंत हे ज्ञान आपल्याला मिळत नाही. परंतु आत्मज्ञान घेण्याची ज्या वेळेला अतिशय तळमळ होते, त्यावेळेलाच आपली पुनर्जन्मरहित अशी मुक्ती सुद्धा त्यावेळेला प्राप्त होईल. आपल्या स्वरूपाला पाहण्याची इच्छा करणाऱ्या बंद केलेल्या दाराप्रमाणे स्वरूप ज्ञान प्रतिबंधक असणारे जे अज्ञान, यालाच कारण देह असे म्हणतात. स्थूळ व सूक्ष्म देहाचे ते कारण असते. याचा साक्षी तू असून त्याच्याहून पलीकडे आहेस. तू निराकार आहेस. म्हणून निराकार असणाऱ्या निज स्वरूपाचे जे तत्वज्ञान, त्याला महाकारण देह म्हणतात. तू या महाकारण देहाच्याही पलीकडे असून त्याचा साक्षी आहे. आपल्याला हे सगळे देह शिकवलेत बघा, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. तर याही एकेका स्टेपच्या पलीकडे आपला आत्मा कसा आहे असं इथं त्यांनी सांगितलेलं आहे. तू ऐरणीप्रमाणे निर्विकार स्थाणू सारखा स्थिर, म्हणजे देहाच्या आत व बाहेर सर्वदा प्रकाशमान प्रत्यग्ग भिन्न ब्रह्मरूप आहेस. तू निराकार आहेस. मी सांगितलेले हे तुझे स्वरूप तू जाणून घे. त्यामुळे आकृतीरहित, अभिमानरहित, चारी देहांच्या पलीकडचा, त्याचा साक्षी व त्याला प्रकाशित करणारा त्याचा ईश तू आहेस, हे समजून घेऊन स्वात्मस्वरूपातच रममाण होणारा असा तू होशील. आता इथं कोशांचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला पंचकोश माहित आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे 5 कोश आहेत. या कोशांशी तादात्म्य पावून मी उत्पन्न होऊन मरतो. मी भूक तहानेने युक्त आहे. संकल्प करणारा मी आहे. मी ज्ञानी करता आहे. मी आनंदवान भोगता असे तू मानतोस. हाच भ्रम होय. या भ्रमामुळे तो सच्चिदानंद ब्रह्मरूप असूनही तुझा अनर्थ दूर झाला नाही. पंचीकृत पंचमहाभूताने होणारा स्थूल देह हा अन्नमय कोश होय. रजोगुणाने होणारा पंचप्राण, 5 कर्मेंद्रिय यांनी उपलक्षित सूक्ष्म देहाचा एक देह हा प्राणमय कोश होय. कर्मेंद्रिये व प्राण मिळून प्राणमय कोश होतो. सत्व गुणांशाने होणारे ज्ञानेंद्रिये व मन म्हणजे बहिर्मुख प्रवृत्ती हा मनोमय कोश आहे. 5 ज्ञानेंद्रिये व अंतस्थ निश्चयात्मिका बुद्धी हा विज्ञानमय कोश आहे. 5 ज्ञानेंद्रिये व अंतस्थ निश्चयात्मिका बुद्धी हा विज्ञानमय कोश आहे. प्राणमय, मनोमय, विज्ञानमय हे 3 कोश सूक्ष्म शरीरात असतात. विज्ञानमय कोश हा शरीरात कर्ता असतो. कारण देहामध्ये सत्वगुणोत्पन्न प्रिय, मोद,
प्रमोद वृत्ती हा आनंदमय कोश होय. याला महान असेही म्हणतात. या कोशांना जाणणाऱ्याने अन्वय व व्यक्तिरेकाने या कोशातून आत्म्याला वेगळे केल्यावर आत्मा परब्रह्मरूप होऊन शिल्लक राहतो. कोशाचे ज्ञान झाले म्हणजे अन्वय व्यतिरेकाने त्या कोशापासून आत्मा निराळा केला जातो आणि फक्त परब्रह्म अवशेष राहते. ज्या अन्वय व्यतिरेकाने आत्मा निराळा केला जातो ते अन्वय व्यतिरेक सांगतात. स्वप्नावस्थेत स्थूल देहाचे भान न होता या आत्म्याचे ज्ञान असते. त्याला आत्म्याचा अन्वय म्हणतात आणि स्थूल देहाचे भान न होणे यालाच देहाचा व्यतिरेक म्हणतात. या प्रकारचे सर्वत्र समजावे. सूक्ष्म देहाची प्रतीती नसते. सूक्ष्म देहाची प्रतीती नसते तेव्हा कारण देहामध्ये स्वापनिद्राभान असते. प्राज्ञ स्वरूपाचे आत्म्याचे स्फुरण असते. हा अन्वय होय व पूर्वीचा देह व अवस्था यांची विस्मृती होणे हा व्यतिरेक समजावा. अन्नमयादी कोशांचे वर्णन करण्यास प्रारंभ करून या ठिकाणी देहाचा अन्वय व्यतिरेक सांगितला हे विसंगत समजू नये. कारण 5 कोशांना 3 देहात विभागले आहे. स्थूल देह हा अन्नमय कोश, सूक्ष्म देह हा प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय हे 3 कोश मिळून असलेला, तर कारण देहामध्ये आनंदमय कोश सांगितलेला आहे. सूक्ष्म देहात 3 कोश कसे याचा खुलासा करतात. प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश यांचा परस्पर भेद सत्वादी गुणाने बाह्याभ्यंतर अवस्था यामुळे व कोशाचा ज्ञाता पुरुष कोण याच्या आधाराने केला आहे. समाधीमध्ये निद्रेचे भान नसते. तो आत्म्याचा अन्वय आणि पूर्वीचा देह व अवस्था यांचे विस्मरण हा व्यतिरिक होय. या 3 देहांचा अभिमान टाकून झोपेप्रमाणे कल्पनारहित जी स्थिती तेच निराकार मायेच्या पलीकडे असणारे सच्चिदानंद रूप होय. बीजात लीन झालेला वृक्ष पृथ्वी पाणी व योग्य असणाऱ्या ऋतुरूप काळाने पुन्हा बाहेर आलेला असा प्रत्यक्ष दिसतो. त्याप्रमाणे सुषुप्ती काळामध्ये म्हणजे झोपेमध्ये असणारा व भासणाऱ्या अज्ञानात पूर्वी लीन झालेले जगत व देह आत्मज्ञान शून्य म्हणजेच अज्ञानी जीवाला जागृत अवस्थेत पुन्हा स्पष्ट होतात आणि या जागृत व देह यांच्या अनुषंगाने जीवाचे व्यवहार सुरू होतात. कारण निद्रेत असणाऱ्याला अज्ञानात शरीर व जगत याचा अभिमान असतो. मरण प्राप्त झाली असता अज्ञानाचा लय होईल असे समजू नये. म्हणजे मृत्यू आला की आपलं अज्ञान गेलं असं होत नाही. मरण समयी या अज्ञानाचे ठायी राहणारा जो अहंकार आहे तो त्या जीवाला पुन्हा जन्म घ्यायला लावतो. तेव्हा मोक्ष हा ज्ञानानेच होतो हे निश्चित आहे. आपल्याला जे हे आपला ज्ञानबोध जो चाललेला आहे तो यासाठीच चालले की ज्ञान ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे की ज्ञान घेतल्याशिवाय आपल्याला सर्वोच्च आपल्याला ज्ञानच आहे. जितकं तुम्ही अज्ञानातून ज्ञानाकडे जाल तितक्या तुमच्या सर्व प्रकारच्या प्रगती होतील. म्हणून आपला फोकस सध्या ज्ञान सर्वांना देण्यामध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान विहंगमच्या माध्यमातून वेगवेगळे कोर्सेसच्या माध्यमातून आपण घेतोय. कारण आपल्याला मृत्यूनंतर सुद्धा अज्ञानाचा लय होत नाही, तर अज्ञान हे आपणच नष्ट करावं लागतं, तेही ज्ञान वेगवेगळ्या प्रकारचं घेऊन. आणि तेव्हा मोक्ष हा अज्ञानानेच होतो. तेव्हा मोक्ष हा ज्ञानानेच होतो हे निश्चित आहे. स्थूल, सूक्ष्म कारण व महाकारण या 4 देहात क्रमाने
जागृती, स्वप्न, निद्रा व तुर्य अशा अवस्था आहेत. आता हे सगळं आपल्याला मॅडम ओंकार ध्यानामध्ये या सगळ्या अवस्था शिकवल्या जातात. ज्ञानाच्या अभ्यासानेच मोक्ष होतो. तो देह वगैरेच्या प्रविलापाने म्हणजेच लय केल्याने होतो. त्याचा प्रकार देहचतुष्टय क्रमाने दाखविला आहे. नेत्र, कंठ, हृदय व मूर्धा या स्थानात राहणारे विश्व, तेजस, प्राज्ञ व प्रत्यक असे या स्थूल, सूक्ष्म कारण व महाकारण देहाचे अभिमानी आहेत असे समजावे. या विश्व तेजसादी अभिमान्याचे स्थूल भोग, प्रविव्यक्त भोग, आनंद भोग व परमानंद भोग असे 4 प्रकारचे भोग समजावेत. रज, सत्व, तम या शुद्ध सत्व हे या चौघांचे गुण आहेत व वैखरी, मध्यमा, पश्चंती व परा अशा 4 वाणी. बघा हे सुद्धा आपल्याला सगळं घेतलं गेलं आहे. परा, पश्चंती, मध्यमा, वैखरी अशा या 4 वाणी स्थूल, सूक्ष्मादी देहक्रमाने समजाव्या. 4 देहांपैकी स्थूल, सूक्ष्म, कारण या देहांच्या ओंकारात असलेल्या अ, उ व म अशा 3 मात्रा समजाव्यात व महाकारण देहाची मात्रा ओंकारावर असलेली जी अर्धमात्रा ती समजावी. बघा ओंकार ध्यान किती महत्वाचं आहे. ओंकारामध्येच हे आपल्याला त्यांनी इथं 4 वाणी आणि सत्वगुण हे सुद्धा त्याच्यामध्येच विभागलेले कसे आहेत ते सांगितलेलं आहे. याप्रमाणे आधीपासून सर्व जाणून स्थूल देहाचा सूक्ष्म देहात, सूक्ष्म देहाचा कारण देहात, कारण देहाचा महाकारण देहात लय केल्यानंतरच आनंदमय हा स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मस्वरूपात स्थिर होतो. अशी इथं माहिती दिलेली आहे. याप्रमाणे लय केला असता तिन्ही देहांचा व पंचकोशांचा लय झाला असता प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा व स्मृती अशी पंचवृत्त्याकार असणारी जी बुद्धी तिचा धर्मतः लय होतो. यालाच समाधी असे म्हणतात. बघा कसं होतंय हे लय होणं गरजेचं आहे. आपण ना प्रत्येक गोष्ट पकडून ठेवतो ती संपूर्णपणे विलीन झाली पाहिजे. सरेंडर ज्या वेळेला आपण होतो पूर्णपणे त्या भावनेला सरेंडर होतो, एक शक्तीला सरेंडर होतो, आपल्या हायर सेल्फला सरेंडर होतो, त्यावेळेला त्या भावना आपल्या लय पावतात, त्याशिवाय होऊ शकत नाही. तिन्ही देहांचा व पंचकोशाचा लय झाला असता प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा व स्मृती अशी पंचवृत्त्याकार असणारी जी बुद्धी तिचा धर्मतः लय होतो आणि यालाच समाधी म्हणतात. सर्वांपेक्षा पर असणारी जी अविद्या किंवा तदुपादिक चैतन्य रूप जे अक्षर ज्याला पर म्हणतात त्याहूनही पलीकडे असणारे जे परात्पर सत म्हणजे त्रिकाला बाध्या असे जे निर्विकल्प म्हणजे कल्पनाशून्य ब्रह्म ते तुझे स्वरूप आहे असे तू जाण. आकाशाला ज्याप्रमाणे घट उपाधीप्रमाणे परिच्छिन्न तत्वादी भाव प्राप्त झाला त्याप्रमाणे चैतन्याला अविद्या ही उपाधी प्राप्त झाल्याबरोबर मूळ परमात्मा स्वरूप असणारे चैतन्य जीव दशेला प्राप्त झाले आणि घटाचा नाश झाल्याबरोबर आकाश घटस्थ न होता आकाशस्थ झाले. याप्रमाणे अविद्येचा नाश झाल्याबरोबर जीवाचा जीवपणा नष्ट होऊन मूळचाच परमात्मा भाव त्याला प्राप्त होतो. बघा आपल्या ह्या अविद्या नष्ट केल्या पाहिजेत, अज्ञान नष्ट केलं पाहिजे, तरच या आपल्या सर्व ह्या गोष्टींकडे आपण पटकन जाऊ शकतो. क्षर म्हणजे सर्व भूते, अक्षर म्हणजे कुटस्थ व अहता म्हणजे संघाचा अभिमान.
याहून पर असणारे तत्व जाणले असता तो जाणणारा तत्वज्ञ तत्वस्वरूप होतो. सृष्टीच्या पूर्वी असे विकल्प रहित निर्विकल्प असे एक शुद्ध चैतन्य होते. श्रुतीने ज्या चैतन्याला सत असे नाव दिले आहे, सदैव सौम्येत मग्न आसीत अशी श्रुती आहे. या चैतन्याला मी ब्रह्म आहे अशी स्फूर्ती झाली. ज्याप्रमाणे वायुरहित शुद्ध आकाश असावे व त्यात वायूची एकदम लहर यावी, त्याप्रमाणे शुद्ध चैतन्यामध्ये मी ब्रह्म अशी वृत्ती निर्माण झाली. या स्फूर्तीला आद्य माया असे म्हणतात. ही माया शुद्ध सत्वगुणोपाधिक आहे. हिलाच विद्या असे नाव आहे. यात चैतन्याचे प्रतिबिंब पडले त्याला ईश्वर म्हणतात. हा ईश्वर या मायेचा ज्ञाता आहे. त्यास आद्य ईश्वर म्हणतात. सर्वज्ञत्व सर्व कर्तृत्वादी याचे धर्म आहेत. प्रतिबिंब सहित मायेमध्ये ईक्षण किंवा ज्ञान याच्या लेशाचे विश्व निर्माण करावे अशी इच्छा झाली. ही स्फूर्तिरूप मायेहून वेगळी माया आहे. ही मलिन सत्वोपाधिक आहे, म्हणून हिला अविद्या माया असे म्हणतात. पुढे ईश्वराला म्हणजे विद्या उपाधी असणाऱ्या चैतन्याला मी जगद्रूप व्हावे असा संकल्प झाला. त्याला महत्तत्व असे म्हणतात. सांख्याची प्रकृती म्हणजे वेदांत्याची विद्या व मी जगद्रूप व्हावे अशी ईश्वराची इच्छा म्हणजे सांख्याचे दुसरे तत्व महत्तत्व असे समजावे. आपण ना हे माहिती आपल्या कानावरनं जाणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, परंतु उच्च माहिती काय आहे किंवा यापुढं काय आहे आपल्याला कमीत कमी कानावरून तरी जावं म्हणून आपण शेवटचा भाग आज जरी अवघड वाटत असला तरीही आपण हा ब्राह्ममुहूर्ताला तुम्ही ऐकला तर तुमच्या नक्की कुठं नाही कुठं तरी कायमचा लक्षात राहील. सांख्य व वेदांती यांच्या तत्वांची नावे सारखीच असली तरी त्यांचा अर्थात फार फरक आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. विद्यारूप मायेची उपाधी घेऊन त्यात प्रतिबिंबित्व चैतन्य म्हणजेच ईश्वर सर्व सर्वांचा मालक सर्वत्र सर्व करता असा झाला आहे व विश्वोत्पादनाची इच्छारूप मलिन सत्व मायेची उपाधी घेऊन अर्थात त्यात प्रतिबिंबित झालेले चैतन्य हे जीव संज्ञेला प्राप्त झाले. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास विद्या व अविद्या या दोन माया असून विद्योपाधी सर्वेश व अविद्योपाधी जीव. जीव अविद्येने आवृत्त असून स्वतःच्या रूपास तो जाणत नाही. त्यामुळे किंचितज्ञ किंचित कर्तृत्व वगैरे धर्म जीवाला लागू होतात, कारण त्याच्या उपाधीतील सत्वगुण मलिन आहे, शुद्ध नाही. चौदा लोक ज्यांची अंगे आहेत अशा पुरुष सूक्तात वर्णिलेल्या विराट रूप परमात्म्याची स्थूल सूक्ष्म कारण व महाकरण अशी 4 शरीरे व त्यातील विभाग पुढील प्रमाणे आहेत. आदित्यादी नक्षत्रे व इतर सर्व तारा हे त्या विराटाचे दात आहेत. जगातील नाना प्रकारच्या माया हे त्याचे हास्य आहे. या विराटाचे डोळे उघडणे हा दिवस व डोळे मिटणे ही रात्र. त्याने कटाक्ष टाकणे म्हणजे ही सृष्टी आहे. जगातील सर्व समुद्र हे त्या विराट पुरुषाचे उदर आणि किंवा कुक्षी आहे. जगातील सर्व नद्या ज्याच्या नाड्या आहेत, सर्व वृक्ष ज्याचे केस आहेत, पर्जन्यवृष्टी ज्याचे रेत म्हणजे वीर्य आहे, सर्व पर्वत ज्याची हाडे आहेत, ज्याप्रमाणे चर म्हणजे संचार करणारे व अचर म्हणजे एकत्र स्थिर असणारे असे सर्व स्थूल रूप जगत स्वरूप ज्याचा स्थूल देह आहे असा विराट पुरुष हा आहे. सर्व दिशा हे विराट पुरुषाचे कान आहेत. सर्व वायू त्वगिंद्रिय आहेत. सूर्य हे चतुरिंद्रिय आहे. वरुण ही ज्याची जीभ आहे. अश्विनी कुमार हे ज्यांचे घ्राणेंद्रिय आहे असा हा विराट पुरुष आहे. अग्नी ज्याची वाणी आहे. इंद्र ज्याचे हात आहेत. उपेंद्र म्हणजे विष्णुरूपी भगवान वामन ज्याचे पाय आहेत.
मृत्यू हे ज्याचे गुदेंद्रिय आहे व प्रजापती ज्याचे जननेंद्रिय आहे, असा तो विराट पुरुष आहे. ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांचे वर्णन केल्यावर विराट पुरुषाचे अंतःकरण पंचक सांगतात. हरी हे ज्याचे अंतःकरण, चंद्र ज्याचे मन, ब्रह्मदेव ज्याची बुद्धी, रुद्र ज्याचा अहंकार व नारायण ज्याचे चित्त आहे, असा हा विराट पुरुष आहे. याप्रमाणे व्यतिरेकाने किंवा उपसंहाराने तत्पदार्थ व त्वम पदार्थ यांचे परिशोषण करून शुद्ध होऊन शिल्लक राहिलेला त्वम पदार्थाचे व तत्पदार्थाचे अत्यंत ऐक्य साधणाऱ्या महावाक्याचा अर्थ आता प्रकट करतो, ते ऐक. सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी तू सच्चिदानंद स्वरूप होतास. आज अहंकाराच्या लयाने उपाधिरहित झाला आहेस. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच हल्लीही तू सच्चिदानंद स्वरूप आहेस व पुढेही विदेह कैवल्यावस्थेत असाच सच्चिदानंद स्वरूप राहणार. म्हणून सर्वदा कालत्रयात तू सच्चिदानंद रूपच आहेस असे जाण. शिष्य म्हणतात, गुरु महाराज, मला माझ्याहून अन्य असणारी ही द्वैतात्मक सृष्टी प्रत्यक्ष दिसते व या सृष्टीतील सुखदुःखादी सर्व परिणय मला प्रत्यक्ष भोगावे लागतात. मग मी सर्वदा अद्वितीय सच्चिदानंद स्वरूप कसा असू शकेल? गुरु महाराज म्हणाले, अरे शिष्या, देहेंद्रियाचे ठिकाणी अहंकाराची भावना आणि अध्यास असल्याने पूर्वी सृष्टीची अस्तित्व कल्पना तुझ्या ठिकाणी भासत होती. वस्तुतः अंतःकरण प्रेरित इंद्रियादिकांच्या ठिकाणीच ती होती. परंतु आज तू तत्वज्ञान झाल्याने अज्ञान नष्ट होऊन शरीरेंद्रियाच्या ठिकाणचा अहंकार नष्ट झाल्यामुळे सृष्टी कल्पनेचा आधार व आधेयभूत सृष्टी हे सर्व आत्मस्वरूपच झाले आहे. प्रलयोदकात सर्व नद्या व तलाव लीन होऊन एक समुद्र असतो, त्याप्रमाणे सर्व एक आत्मरूप झाले आहे. त्यामुळे स्थानच नसल्यामुळे सृष्टीची कल्पना पूर्वीप्रमाणे राहणार कोठे? अर्थात कोठेच नाही. अंधारात पडलेल्या दोरीवर सापाचा भास झाला काय? काय पाहावे म्हणून दिवा आणून नीट पाहिले तेव्हा पडलेली दोरी स्पष्टपणे दिसली. मग भासलेला साप पूर्वी नव्हता, आता नाही व पुढेही असणार नाही. असा त्रिकाळामध्ये ज्याचा बोध झाला, त्याप्रमाणे द्वैत भ्रमाधिष्ठानात जो आत्मा, ज्याचे ज्ञान झाल्यावर कालत्रयीतही हे द्वैत आत्म्यावर नाही असा बोध झाला, मग आता जग कोठून असणार? आत्मबोध झाल्यानंतर, हे ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी ह्या भ्रमिष्ट दिसतात, कारण त्यापूर्वी आपण अज्ञानात असतात. एकदा ज्ञान झालं की सर्व काही क्लिअर होत जातं आणि मग ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्याचं काहीही वाटत नाही. गुरु महाराज म्हणाले, बा शिष्या, सुषुप्ती व समाधी अवस्थेत द्वैत तुला भासतच नाही. आता जागृतीत किंवा स्वप्नात तुझ्या प्रारब्ध कर्माचा भोग देण्यासाठी द्वैताचा भास होणे आवश्यक आहे व तो भास अपरिहार्यही आहे. परंतु द्वैत खोटे आहे, उगीच गारुडाने दाखवलेल्या इंद्रजालाप्रमाणे भासत आहे. असा तुझा पक्का निश्चय असल्यास ते द्वैत तुला काय करणार? हे खरे आहे असे आता तुला झालेल्या तत्वज्ञानाने कधीच वाटणार नाही. गुरु महाराज म्हणतात, सर्वाचा अभाव म्हणजे मोक्ष असे म्हणता येणार नाही. सर्वांच्याच अभावास जाणणारा कोण? कारण अभाव आपणच आपणाला जाणू शकत नाही. जो जड आहे, अभाव हाच स्वयंप्रकाशमान आहे.
असे मानता येत नाही. कारण स्वयंप्रकाशमान पदार्थ नियमाने सर्व व्यापक असतो व त्याचा अभाव मानला तर त्याला जाणणारा कोण? कारण ज्यावेळी स्वयंप्रकाशमान वस्तू आहे त्यावेळी त्याचा अभाव संभवत नाही. भाव व अभाव एके वेळी असत नाही. स्वयंप्रकाशमान वस्तू ज्यावेळी नाही त्यावेळी त्याचा अभाव मानल्यास त्याला जाणणारा सुद्धा कोण नाही. म्हणून भ्रम होण्याचे पूर्वी व ज्ञानानंतरही पुष्पमाळेवर सर्पाचा अभाव असतो, तसा ब्रह्मस्वरूपावर या जगाचा अभाव असतो. स्वयंप्रकाशमानाचा आत्मस्वरूप तू, त्या तुझ्याहून वेगळ्या अशा द्वैत्वाचा अभाव मोक्षाच्या वेळी असतो. हे सच्चिदानंद स्वरूपा, अभावाला तू जाणणारा आहेस. अभाव म्हणजे मुक्ती नव्हे. द्वैताचा अभाव कर, स्वानुभवाचा अभाव करू नको. अभावामुळे शून्य भावाला जाऊ नको. तू शून्यालाही जाणणारा आहेस, म्हणून तुला अतिशून्य असे वेदशास्त्रात म्हटले जाते. शून्याचेही अतिक्रमण करणारा म्हणून तू अतिशून्य सच्चिदानंद स्वरूप आहेस. हे सर्व तुझी सच्चिदानंद वगैरे नावे द्वैत सापेक्ष आहेत. वास्तविक तू नामरूपातीत आहेस असे जाण. तर अशा प्रकारे खूप सुंदर माहिती आपल्याला या ग्रंथामध्ये ऐकायला वाचायला मिळालेली आहे. आणि हे सर्वांनी पुस्तक खरं हे तर वाचावं आणि बारकाव्याने वाचावं असं मी सर्वांना आवर्जून सांगेन, आग्रह करेन की ह्याच्यातली कथांचा भाग सोडून, कारण कथा ह्या कालबाह्य बऱ्याच झालेल्या आहेत, परंतु त्याचा जो अन्वय अर्थ आहे त्या अनुषंगाने जी सांगितलेली माहिती आहे ती अतिशय सुंदर आणि सर्व मानवाला प्रगतीपथावर नेणारी आहे. तर अशा रीतीने आपलं गुरुचरित्र अन्वयार्थ श्री उमाकांत कुर्लेकर या लेखकाने विश्लेषण केलेला हा ग्रंथ आपण आज आपल्या प्लॅटफॉर्मला आपल्याला जी काही आवश्यक माहिती होती ती सर्व वाचून आज आपण समाप्ती करत आहोत. त्यामुळे या दत्तशक्तीचे, दत्ततत्वाचे खूप खूप धन्यवाद. तसेच लेखक उमाकांत कुर्लेकर यांचेही खूप खूप धन्यवाद. तसेच आपल्याला विहंगम टेक्नॉलॉजिस्टिक ऑर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून सुंदर सुंदर कार्यक्रम आपल्याला प्लॅटफॉर्मवरती आणायला देणारे आपल्या डॉक्टर मंगल मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद. तसेच सर्वजण, सर्व साधक एकाग्र चित्तानं ऐकतात, आत्मसात करतात आणि तुमच्या सर्वांमुळेच आमच्या जी लोक श्रोते आणि वक्ते हे एकमेकांचा एकच भाग असतो. वक्ते असतील तर श्रोते बोलू शकतात किंवा त्यांना प्रेरणा होते. तर तुम्ही सर्वजण खूप छान ऐकून घेता आणि हे ऐकलेलं तुम्ही कुठेतरी लिहून ठेवत जावा आवडलेली वाक्य आणि ते आचरणात आणत जावा. तर या सर्व साधकांचे, श्रोत्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपल्या ग्रुप एनर्जीचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. चला बंद करूया आपण. भेटे धन्यवाद मॅडम.